नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वारली चित्रकला या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 वारली चित्रकला या पाठाचा अध्ययन करत आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। वारली चित्रकला या पाठाच्या सेशन क्रमांक 1 आणि सेशन क्रमांक 2 मध्ये आपण पाठ विस्तारित रूपामध्ये अध्ययन केलं। आता सेशन क्रमांक 3 मध्ये या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत। पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो। उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य व शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तूंमधून दिसून येतो। पुढचा प्रश्न पाहूया। आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात। प्रश्नाचं उत्तर आहे आदिवासी लोक चित्रे काढताना तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग करतात। ते चित्रे रंगवण्यासाठी रंगांचा अतिशय कमी वापर करतात। पुढचा प्रश्न आहे वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात। या प्रश्नाचं उत्तर आहे वारली चित्रकार नेहमीच झाडे रंगवताना मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतात। त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते। त्यांच्या मते भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते। पुढचा प्रश्न वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून काय घेतले। या प्रश्नाचं उत्तर आहे वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात। वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली। प्रश्न क्रमांक पहिला 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील आपण उ हा प्रश्न आता पाहत आहोत। पाहूया प्रश्न काय आहे। वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते। या प्रश्नाचं उत्तर आहे वारली चित्रकला समजून घ्यायची असेल तर वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते। त्यांच्यातील कलाविष्कारांचा शोध घ्यावा लागतो। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेले आहेत। उत्तर वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे। त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्न विधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चिंतारलेले असते। त्यात आजूबाजूचा परिसर, पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात। पाहूया पुढील प्रश्न आ वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात। अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला मुक्तोत्तरी प्रश्नामध्ये किंवा स्वमत मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात। उत्तर आहे वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते। भूमीतून वर उगवणारे म्हणजेच जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते। हाच दृष्टिकोन त्यांच्या चित्रकलेतही दिसून येतो। बाकी चित्रकार झाड काढताना वरून खाली रेषा काढतात, परंतु वारली चित्रकार मात्र झाडाचे चित्र रंगवताना नेहमी मुळाकडून शेंड्यांपर्यंत रंगवतात। या प्रकारे त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो।
प्रश्न क्रमांक 3 पाहूया. शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायची आहेत. त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल? उत्तर आहे, शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढण्यासाठी निसर्ग, पर्यावरण संरक्षण, वृक्ष लागवड व संवर्धन, पाणी वाचवा, पाणी जिरवा, स्त्री पुरुष समानता, देशभक्ती, स्वच्छता, आरोग्याच्या सवयी, श्रम प्रतिष्ठा इत्यादी विषयी आम्ही सुचवू. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल? पाहूया उत्तर. पूर्वी आदिवासी वस्त्यांमध्ये दिसणाऱ्या वारली चित्रकलेचा वापर आता सर्वत्र होताना दिसत आहे. आजकाल साडी, टी शर्ट, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घरांच्या भिंती, घरांची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. म्हणून वारली कला किंवा वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले आहे. पाहूया पुढील प्रश्न. शब्दांशी खेळूया. शब्दांशी खेळूया यामध्ये तुम्हाला प्रश्न अ दिलेला आहे. हे शब्द असेच लिहा. पशु पक्षी, पाषाण मूर्ती, प्रमाणबद्ध, शास्त्रशुद्ध, उदयोन्मुख, संस्कृती, इंद्रधनुष्य, सृष्टीला, चित्राकृती, भित्तिचित्रे, अर्धवर्तुळे, भौमितिक. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते तसेच पाहून तुम्हाला लिहायचे आहे. यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकाचा उपयोग करायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये जे शब्द दिलेले असतील जसे की शास्त्रशुद्ध, आता इथे बघा कसं दिलेलं आहे, हा स आणि त्र एकत्र जोड शब्द आहे. तर पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द दिलेले असतील त्या पद्धतीने शब्द पाहून जसेच्या तसे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आ, घरदार यासारखे पाठातील जोड शब्द शोधून लिहा. पाहूया कोणते कोणते शब्द आलेत. भाजीपाला, भाजी बाजार, आटा पेटा, जमीन जुमला. पुढचा प्रश्न पाहूया. ई, खालील शब्दांची फोड करा. आता कोणते कोणते शब्द दिलेले आहेत ते पाहूया आपण. धातू मूर्ती, मृण मूर्ती, पाषाण मूर्ती, सुवर्ण मूर्ती. इथे बघा तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की धातू मूर्ती. धातू मूर्ती याला फोड कसं करणार तुम्ही, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की धातूची मूर्ती. तर तुम्ही लिहायचं, इथे लिहिलेलं आहे धातूची मूर्ती. तर अशाच प्रकारे पुढील शब्दांची सुद्धा तुम्हाला फोड करून लिहायची आहे. मृण मूर्ती, सांगा पाहू काय येणार ह्या प्रश्नाचं उत्तर. मृणची मूर्ती. व्हेरी गुड. दुसरं पाषाण मूर्ती. इथे तुम्ही काय लिहिणार, पाषाणाची मूर्ती. पाषाण म्हणजे काय, दगड. तर पाषाणाची मूर्ती. नंतर सुवर्ण मूर्ती. सुवर्ण मूर्तीचं शब्दफोड कसं करणार तुम्ही, सुवर्ण अधिक मूर्ती. जशी धातूची मूर्ती, मृणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती, सुवर्णाची मूर्ती. तर सुवर्ण म्हणजे काय, सोने, सोन्याची मूर्ती. तर तुम्हाला इथे जो शब्द दिलेला आहे तोच तुम्ही लिहायचा आहे. लिहा बरं पटकन. व्हेरी गुड. लिहिलं का? चला आता आपण उत्तर पाहूया. बरोबर लिहिले का तुम्ही? बघा इथे धातूची मूर्ती, मृण मूर्ती. मृण म्हणजे काय, माती येतं, म्हणून तुम्ही तिथे माती लिहायचं आहे. तर इथे काय येणार, मातीची मूर्ती. आणि त्याचा अर्थ टाकून तुम्ही लिहू शकता. मृण म्हणजे माती, म्हणून इथे लिहिणार मातीची मूर्ती. दुसरा आहे पाषाण मूर्ती. पाषाणाचा अर्थ काय होतो, दगड, म्हणून तुम्ही इथे लिहायचे दगडाची मूर्ती. इथे आहे सुवर्ण मूर्ती. सुवर्ण म्हणजे काय, सोने, तर सोन्याची मूर्ती. व तुम्ही उत्तर लिहिणार सोन्याची मूर्ती.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वारली चित्रकला या पाठाचे विविध भागामध्ये अध्ययन केले आणि या पाठाखालील प्रश्नोत्तरांचा सराव सुद्धा करून घेतला। हा पाठ इथे संपतो। धन्यवाद।